सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश। 3 गुन्हे उघडकीस, सुमारे 55 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त। 1 आरोपी जेरबंद, 2 फरार। कदीम जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई। जालना शहरात महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कदीम जालना पोलिसांना यश आले। या कारवाईत 3 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणत सुमारे 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। एका आरोपीला अटक करण्यात आली असून 2 आरोपी अद्याप फरार आहेत। या गुन्ह्याबाबत मंगळवार 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी माहिती दिली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाडे उपस्थित होते। पोलिसांनी अटक केलेला आरोपी आदित्य सुरेश पावडे वय 19 राहणार चंदनझिरा असून त्याच्यासोबत अरुण दादू वाघ चौरे वय 19 राहणार चंदनझिरा, सागर रवी आंबोरे वय 22 राहणार संभाजीनगर कांबळे गल्ली यांनी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले। उर्वरित दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। तपासादरम्यान आरोपीकडून 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 5 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रॅम वजनाचे 65 मण्यांचे मंगळसूत्र आणि 19 ग्रॅम वजनाची मिनी गळ्यातील सोन्याची चेन असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। हे सर्व दागिने संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले असून कदीम जालना पोलीस ठाण्यात 22, 24 आणि 30 जुलै रोजी दाखल झालेल्या 3 गुन्ह्यांचा छडा या कारवाईमुळे लागलाय। आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS अंतर्गत गुन्हे दाखल असून फरार आरोपींच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू असल्याचे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे। पुढील तपास कदीम जालना पोलीस करीत आहेत। हरी बोराडे, जी इंडिया 24 तास जालना। आमच्या असं लक्षात आलेलं आहे की हे 2 लोक त्यांच्या सोबत त्यांची संघटित गुन्हेगारीची प्रवृत्ती आपल्याला सिद्ध झालेली आहे 6 गुन्ह्यामध्ये। त्याच्यासाठी आम्ही 111 BNS लावणार आहोत आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यामध्ये तडीपारी या इतर आपल्याकडे जे काही BNSS मध्ये प्रोव्हिजन्स आहेत त्याचा वापर करणार आहोत। आतापर्यंत त्यांचे जे काही संघटित गुन्हेगारीमध्ये काही गँग संबंधित जे काही लिंक आहेत तर ते उघडकीस नाही आणले। हे 2 संघटित गुन्हेगारीमध्ये हे 2 लोक आहेत। पुढची तपास चालू आहे आमची। ते फरार आहेत, ते अजून फरार आहेत आपल्याकडे। आंबोरे होतो, हा त्याच्यामध्ये आता हे आपण दागिने जप्त केलेले आहेत। पुढची तपास आमची चालू आहे की कोण ज्वेलर होता जे त्यांच्या सोबत काम करत होता, त्यांना पण आम्ही आरोपी करू। आरोपी 1 ते 60 ला 1 ते 7 ला जुलै। हा, पोलीस कोठडी किती घेतली? कदीम जालना पोलीस स्टेशनच्या लोकांनी। शेवाळे साहेब सांगू शकते कोण होता काय? शरदराव, कसं आहे की इन्फॉर्मेशन एका कर्मचाऱ्याला मिळते पण एक कर्मचारी नाही पकडू शकत। टीम वर्क आहे ते आणि पूर्ण टीमने काम केलेलं आहे। इनपुट एकाला मिळतं, मग तो शेअर करतो PI साहेबांची, सगळे एकत्रितरित्या टीम म्हणून काम करते। ते डिटेक्शनला अधिकारी वेगळा असतो, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर वेगळा असतो, त्याचे पेपर बनवणार आहे। टीम वर्क आहे, सगळ्यांची टीमच आहे। सरांनी सांगितलेले लोक सगळे त्या टीम मध्ये सहभागी होते। प्रत्येक ठिकाणी 2 किंवा 3 कर्मचारी बाकीचे सर्व प्रेसमध्ये सगळे आहेत त्याच्यात, सगळ्यांनी जेव्हा आपण एक उदाहरण दिलं की माझ्या एरियामध्ये भट्टा चालू एक भट्टी चालू आणि तुमच्याच टीमने त्या दिवशी पत्रकार परिषद झाली, त्या दिवशी भट्ट्याची रेट केली, काल भट्ट्याची रेट केली। धंदा चालू आहे तर मला थोडी ना सांगतोय, आमची तर कारवाई चालू राहणार। आम्ही कोणाला परवानगी देत नाही। पण कधी त्यांना पोलीस म्हणतात की आमच्या एरियामध्ये सर्वच बंद। ठीक आहे ना, सांगतो आपल्याला
जे काही कदीम जालना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आमच्या एरियामध्ये धंदे बंद आहेत, जर त्यांना दिसतंय की आता चालू झालेले आहे तर कारवाई होतो. आणि माझा काही वेगळा पथक नाही आहे, मला मी सर्वांना आता क्लिअर करतो, काही वेगळा पथक नाही आहे. आपल्याकडे जे काही माहिती येत आहे, जर ते तपासात मध्ये बिझी आहे तर मी इतर लोक पाठवून देतो, मी तर त्यांना देतो. ड्रग्ज प्रकरणात म्हणजे कुठले? हा, ते एमडी जे आपण मागे एमडी पकडली होती त्याच्यामध्ये जे मूळ सूत्रधार आहे त्यांचं नाव आपण घेतला होता, त्याचे आपण मागे आहोत. ते संभाजीनगरचा होता आणि रिसेंटली आपल्याला माहिती त्याच्यासाठी भेटलेली, ते आपण मिळेल. हो, 100% देणार आहे. ते आमचे ते चेक करतो आम्ही, चेक करू. आमच्या पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी सांगितलं होतं की बघ एखाद्या गुन्हेगाराला पकडलं त्याची भिंड काढतात, त्यांची ट्रेस झाल्या गुन्ह्याची भिंड काढतात. मग हे असं कसं? हे डिंड नाही आहे, त्याला आपण डिंड म्हणत नाही, त्याला आपण घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी आपण घेऊन जातो. बातम्या तर सगळ्या कसं झालं की भिंड काढतात? बातमीवर आमचा कंट्रोल नाही. नाही, आपण घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी त्याला घेतो. ओके, सत्यता काय आहे बरोबर आहे. पोलिसांचं नाव पण येते म्हणजे कोणीतरी म्हणजे पोलीस निरीक्षकाच्या घराच्या 50 मीटर अंतरावर तो छापा पडला अशी माहिती, म्हणजे सत्यता काय? ते ॲलिगेशन आहे, ते बघून नाही, हे ॲलिगेशन आहे की पोलीस निरीक्षकाच्या घराच्या जवळ आहे. ते आम्ही चेक करतोय, म्हणजे ते कुठल्या घराच्या प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे. निवासस्थानापासून काही मीटरच्या अंतरावर तो सगळा अड्डा होता. मग त्या पोलीस निरीक्षकांना माहित नव्हतं का की आपल्या बाजूला इतका मोठा जमा होतो, जालन्यामध्ये ती माहिती मिळते, तिथे माहिती मिळत नाही. आणि सर दुसरा विषय असा आहे की तुमच्या पत्राने कारवाई केली की ज्या काय प्रत्येक वेळेस काय होते, तुमचं पत्र कारवाई करता आणि नंतर ते पोलीस ठाणे म्हणतात कारवाई म्हणजे नाही, सर म्हणले तसं ते पथक वगैरे नाही, तिथं जर आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही इथून कर्मचारी पाठवतो. मग त्यावेळेस त्या स्थानिक पोलिसांची पण मदत घेऊन ते केलेली कारवाई. अरे थांबा रे, माझे 5 लोक म्हणजे काय? नाही, पूर्ण जालना युनिट मध्ये 1700 अंमलदार आहेत, सर्व माझे. ते कोणी 5 माझे नाही, कोणी 3 माझे नाहीये, ठीक आहे. आणि 1 मिनिट मी सांगतो, जे पथकाचे आपण बोलतोय की ऍडिशनल एसपीचा पथक होता, एसपीचा पथक होता, तर कुठलाही कागज हे पथक क्रिएट करण्यासाठी आपण काढला नाही, ठीक आहे. आपल्याला माहिती भेटतो, त्या माहिती भेटल्यानंतर जर मला असं वाटतंय की पोलीस स्टेशनचे लोक कुठेतरी तपासात मध्ये बिझी आहे तर आम्ही इथून टीम पाठवून देतो. ह्यांना सांगतो मी की हे माहिती आलेली आहे, तुम्ही 2 जण घ्या आणि ते कारवाई करून द्या. त्याच्यानंतर ते हे चर्चा सुरू होऊन जातो की पोलिसांच्या ऍडिशनल एसपीचा वेगळा पथक. त्यांनी जे 3 लोक जे पाठवले आहेत त्याच्यामध्ये कुठलेही ठराविक 3 लोक नाहीये, ठीक आहे. आपल्याला माहिती भेटतो, आपण मुख्यालयावरून जे कोणी अवेलेबल आहेत त्यांना घेतो आणि पाठवून देतो कारवाईसाठी. बघा, आपल्याकडे माहिती आली, आपण कारवाई केली, त्याच्यानंतर हे 50 मीटरवर होता की 100 मीटरवर होता, त्याच्यावर जे काही अलिगेशन आहेत त्याच्यासाठी आपण इन्क्वायरी करू. चुकीचा आवाज दिला होता, काहीच प्रकार चालू नाही, तिथे आपण कारवाई केली. प्रकार म्हणजे काय? पाठीमागे पोलीस महासंचालकांनी एक पत्र काढलं होतं हेल्मेट संदर्भात, आणि जे पोलीस हेल्मेट वापरणार नाही त्यांच्या सर्व्हिस करून त्या पद्धतीची कारवाई करणार. आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये असे किती कर्मचारी अधिकारी आढळले तर माहिती नाही, आता माझ्याकडे ते माहिती घेतो, सांगतो. खात्याच्या आता पोलीस महासंचालकांनी पत्र काढले सगळे ऑल एसपी, महामार्गाचे एसपी आणि कमिशनर लाल रंगाने खासगी गाडीवर पोलीस
पोलीस येऊन वापर करण्याची चूक करतात आणि श्री कुलकर्णी म्हणून कोणतरी अप्लिकेंट आणि सीएमला तक्रार केली. या संदर्भात जालन्यात कशा पद्धतीने नाही, त्याचे पत्र आला त्याच्यावर मी निर्देश काढतो ना. ऑर्डर काढतो ना, जरा असं काही आहेत आपल्याकडे ऑर्डर करतो, ईमेलद्वारे पाठवलं असं त्या पत्रात नमूद आहे. तर बघून घेतो. माझ्याकडे लेटर जे काही पत्रामध्ये डायरेक्शन्स आमच्या वरिष्ठांनी दिली आहे त्याचप्रमाणे आम्ही करू. ठीक आहे, चला झालं.